नमस्कार. मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेताजी जाधव आणि आपण पाहणार आहोत 26 जुलै रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम आज दिवसभराचा जर विचार केला, राज्यातील बहुतांश जिल्हे आहेत, याच्यामध्ये कोकण किनारपट्टी संपूर्ण भाग असेल, याच मुंबई, ठाणे, पालघर, कल्याण, रायगड, रत्नागिरी तसेच विदर्भातील ही संपूर्ण जिल्हे या भागामध्ये आपल्याला मुसळधार ते काही भागामध्ये अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळाला. दिवसभर संततधार पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळाला. याचबरोबर मराठवाड्याचाही सर्वप्रथम विचार जर केला, मराठवाड्यात बहुतांश असे जिल्हे असतील खूप ताणलेले आहेत. तिथले शेतकरी वर्ग जो आहे ते शेतकरी मित्र पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र आजपासून त्या ठिकाणी पावसामध्ये अजून वाढ झालेली पाहायला मिळते. येणाऱ्या 24 तासामध्येही विदर्भ आणि मराठवाड्यामध्येही मुसळधार पद्धतीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता. याचबरोबर बंगालच्या उपसागरात जे कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं होतं त्याची तीव्रता थोडीशी वाढून ते डिप्रेशन या कॅटेगरीमध्ये गेले. सध्याची स्थिती पाहिली, सध्या ही सुंदरबन म्हणजे कोलकाताचा दक्षिण भाग असेल, पश्चिम बंगालचा या भागामध्ये सध्या स्थित आहे. याचा जो विंड स्पीड असेल म्हणजे वाऱ्याचा जो वेग आहे तो जवळपास 40 ते 50 किलोमीटर पर्यंत एवढा सध्या त्या ठिकाणी पाहायला मिळते. याचबरोबर आज रात्री ते पश्चिम बंगालच्या मध्यवर्ती जाईल, त्याच्यानंतर ओडिशाचे उत्तर भाग असेल, तसेच त्याच्यानंतर झारखंड आणि नंतर मध्य प्रदेश या भागामध्ये ते उद्या संध्याकाळपर्यंत जाण्याची दाट शक्यता आहे. तर या कमी दाबाच्या क्षेत्रामुळेही महाराष्ट्राचा जो पूर्व किनारा भाग असेल, मराठवाडा, विदर्भ, त्याच्यानंतर खानदेशचा बहुतांश भागामध्ये आपल्याला मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळाला. याचबरोबर अरबी समुद्रामधून ही बाष्पयुक्त वाऱ्यांचा पुरवठा हा राज्यामध्ये येतोय. त्यामुळे ही कोकण किनारपट्टीचा संपूर्ण भाग तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये जवळपास सर्व राज्याच्या सर्व जिल्हे असेल त्या भागामध्ये आपला दमदार पाऊस आपल्याला येणाऱ्या 2 ते 3 दिवस असाच कायम राहण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर सध्याचे लेटेस्ट सॅटेलाइटनुसार जर आपण पाहिलं तर मराठवाड्याचा बहुतांश जिल्हे आहेत म्हणजे छत्रसंभारनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, धाराशिव असेल, याचबरोबर बीडचा काही भाग असेल, लातूर असेल, संपूर्ण भागामध्ये आपल्याला आज रात्री पावसाची दाट शक्यता. मात्र विदर्भाचा जर विचार केला, विदर्भाचा गडचिरोली, गोंदिया, भंडारा याचबरोबर चंद्रपूर, यवतमाळ तसेच बुलढाणा या भागामध्ये आपल्याला पावसाची परिस्थिती पाहायला मिळते. मात्र अकोला असेल, याचबरोबर अमरावती असेल, वर्धा, नागपूर हा जो पट्टा असेल या भागामध्ये सध्या पावसाचं वातावरण त्या ठिकाणी नाही. मात्र येणाऱ्या काही तासामध्ये त्या ठिकाणी परत एकदा मुसळधार पद्धतीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. काही भागामध्ये आज रात्री रेड अलर्ट जारी केले. याचबरोबर ठाणे, मुंबई, पालघर, कल्याण, पुण्याचा घाटमध्ये भाग असेल, लोणावळा असेल, अहिल्यानगर असेल, नाशिकचा संपूर्ण जिल्हा असेल आणि धुळेचा दक्षिण भाग आणि जळगाव दक्षिण भाग या भागामध्येही आज रात्री पावसाची दाट शक्यता आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगलीचा उत्तरेचा भाग जो असेल, तसेच साताराचा मध्यवर्ती भागाचा खटाव असेल, मान असेल या भागामध्येही पावसाची शक्यता. मात्र त्या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आज रात्री त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता आहे. याचबरोबर येणाऱ्या 24 तास म्हणजे आज रात्री ते उद्या रात्रीपर्यंतचा राज्याचा पावसाचा विचार केला, बहुतांश जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट जारी केला आहे व विदर्भातील असे काही ठिकाणं असतील म्हणजे लोकेशन्स आहेत त्या ठिकाणी अति मुसळधार म्हणजेच अतिवृष्टी सदृश्य पावसाची दाट शक्यता आहे. मॅपनुसार जर आपण पाहिलं तर विदर्भातील गडचिरोलीचा उत्तर भाग असेल, मुरळी, कुरुखेडा तसेच चंद्रपूरचा मध्यवर्ती भाग, शिंदेवाडी, भद्रावती हा जो पट्टा असेल हा भगव्या कलरचा पट्टा दिसतो. या भागामध्ये आपल्याला अतिवृष्टी सदृश्य अति मुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे. याचबरोबर संपूर्ण गडचिरोली, एटापल्ली, अहेरी, चारमोसी याचबरोबर गडचिरोलीचा आणि धानोडचा दक्षिण भाग असेल, चंद्रपूर संपूर्ण जिल्हा, वरोरा, चिमूर, नागपेड, ब्रह्मपुरी, राजुरा, गोडपिंडोर, भंडारा संपूर्ण जिल्हा, गोंदिया संपूर्ण जिल्हा, नागपूर संपूर्ण जिल्हा, वर्धाचा संपूर्ण जिल्हा या भागामध्येही अति मुसळधार पाऊस व काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळणार. याचबरोबर यवतमाळचा पांढरकवडा, यवतमाळ, कळंब, नेर, द्वारका, वाशिमचा संपूर्ण जिल्हा, याच्यामध्ये मालेगाव असेल, मानोरा असेल, मांगपिरूळ, कारंजा, अकोल्याचा बार्शी, टाकळी, मूर्तिजापूर, पातूर, अकोले हा जो पट्टा असेल या भागामध्येही अति मुसळधार पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या ठिकाणी शेतकरी बांधव असेल त्याने स्वतःची तुमच्या कुटुंबाची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. विनाकारण घराबाहेर त्या ठिकाणी आपण पडू नये. याचबरोबर यवतमाळचा दक्षिण भाग असेल, महागाव, पुसद, उमरखेड, दिग्रस या भागामध्येही मुसळधार पाऊस. अमरावतीचा विचार केला, अमरावती उत्तरेचा भाग असेल, चिखलदरा या भागामध्ये अतिमुसळधार पाऊस. तसेच चांदूर रेल्वे, तिवसा, वाहतुकली, दर्यापूर, अमरावती, अंजनाव, खुर्जी या भागामध्येही मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळेल. काही ठिकाणी मात्र जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. तसेच अकोल्याचा जो तेलाट असेल, अकोला असेल, पातूर असेल आणि बुलढाण्याचा नंदुरा, मलकापूर आणि लोणार, राजेने संपूर्ण जिल्हा असेल या भागामध्येही जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर मराठवाड्याचा जर विचार केला, मराठवाड्याचा संपूर्ण मराठवाडा असेल,
मराठवाड्यामध्ये शेतकरी मित्र असेल ते व्याकुळ होते की पाऊस त्या ठिकाणी कधी पडतोय, पिकांना पाणी द्यायची आवश्यकता होती. मात्र येणारे काही दिवस मराठवाड्यामध्येही चांगल्या पद्धतीने पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय. नांदेडचा विचार केला, किनवट, भोकर, हदगाव या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा, बिलोली, कंधार, मुदखेड, देवलू या भागामध्ये हलक्या मध्यम सरी पाहायला मिळतील. लातूरचं पाहिलं, लातूरमध्येही संपूर्ण जिल्ह्याचं पाहिलं तर हलक्या मध्यम सरी पाहायला मिळणार आहेत. याचबरोबर धाराशिव हलक्या मध्यम सरी संपूर्ण जिल्ह्यामध्ये. याचबरोबर बीडचा उत्तरेचा भाग असेल, गेवराई, माजलगाव, अंबेजोगाई या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा, काही ठिकाणी हलक्या मध्यम सरी पाहायला मिळू शकतात. तसेच केज, जामखेड या भागामध्येही ढगाळ वातावरण, हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. हिंगोलीचा पाहिलं, हिंगोलीचा उत्तरेचा संपूर्ण भाग असेल, अति जोरदार पाऊस पडेल. त्याचबरोबर बसमत, कळमपुरी, जिंतूर, परतूर आणि परभणी संपूर्ण जिल्हा या भागामध्येही जोरदार स्वरूपाचाच पाऊस आपल्याला आज रात्री ते उद्यापर्यंत पाहायला मिळणार आहे. जालना आणि छत्रपती संभाजीनगरच्या बहुतांश भागामध्येही मध्यम स्वरूपाचा व काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज रात्री ते उद्यापर्यंत पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर खांद्याचा विचार केला, खांद्याच्या मध्ये ही पावसाची शक्यता ही अधिक वाढणार आहे. कारण की जसजसं कमी दाब पुढे सरकेल, डिप्रेशन पुढे सरकेल, त्याच वेळेला पावसाची शक्यता ही विदर्भाकडून परत एकदा खानदेशमध्ये जाईल, म्हणजे उत्तरेला पाऊस सरकेल. खानदेशमध्ये जर पाहिलं, जळगावचा संपूर्ण जिल्हा, जळगाव, मौद असेल, भुसावळ, रावेर, यावल, चोपडा या भागामध्ये अतिमुसळधार पाऊस, काही ठिकाणी अति जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर पारोळा, अळमनेर आणि बडगाव, चाळीसगाव या भागामध्येही जोरदार स्वरूपाचा व मध्यम स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. धुळे असेल आणि नंदुरबारचा संपूर्ण जिल्हा, याच्यामध्ये शहादा, नंदुरबार, नवापूर, तळोदा, भडगाव, धुळ्याचा शिंदखेडा असेल, शिरपूर असेल, साक्री आणि धुळे या दोन्ही जिल्ह्यांमध्येही हलक्या मध्यम सरी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच नाशिकचं जर पाहिलं, नाशिकचा जो घाटमाथ्याचा भाग असेल, पेठ, सरगणा, दिंडोरी असेल, कळवण असेल, इगतपुरी असेल या भागामध्येही मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे. या ठिकाणी शक्यतो पण रेड अलर्ट जारी केलेला आहे. याचबरोबर सिन्नर, निफाड, येवला, नांदगाव, मालेगाव असेल, सटाणा असेल, चांदवड असेल याही तालुक्यामध्ये आपल्याला जोरदार व काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता. तसेच आपण पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला, पश्चिम महाराष्ट्र अहिल्यानगरचा संपूर्ण जिल्हा असेल, याच्यामध्ये पारनेर, अकोले, श्रीरामपूर, कोपरगाव, नेवासा, शेवगाव, पाथर्डी याचबरोबर नगर असेल, या जिल्ह्यामध्ये आपल्याला हलक्या मध्यम सरी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. काही ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळेल व शक्यतो पण त्या पावसाची हे असेल ती संततधार पद्धतीचा पाऊस पाहायला मिळेल. पुण्याचा विचार केला, पुण्याचा लोणावळामध्ये मात्र जोरदार ते अतिजोरदार पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर स्फोट असेल, भोर असेल, जुन्नर असेल या भागामध्ये आपल्याला मध्यम सरी, काही भागात वाऱ्याचा वेगही जे असेल व काही ठिकाणी आपल्याला संततधार पाऊस पाहायला मिळू शकतो. तसेच पुणे शहर असेल, शिरूर, 2, बारामती व इंदापूर या भागामध्ये हलक्या मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता. साताऱ्याचा जर विचार केला, साताऱ्याचा जो पश्चिम भाग असेल, म्हणजे महाबळेश्वर असेल, वाई असेल, मेढा असेल, कराड असेल, पाटण असेल या भागामध्ये ही जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे. मात्र जो पूर्वेकडील भाग असेल, कोरेगाव, वडूज असेल, शिरोळ असेल या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. तसेच फलटण आणि दहिवडी जे अतिपूर्वचा भाग असेल या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. काही वेळापुरता मात्र तुरळक स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळेल. याचबरोबर सोलापूरचा पाहिलं, करमाळा, महाडा, बार्शी, मोहोळ, सोलापूर असेल आणि अक्कलकोटचा उत्तर भाग असेल या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा, माळशिरस, पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर या भागामध्ये जर पाहिलं, या भागामध्येही ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे व काही ठिकाणी लाईट रेन पडण्याची दाट शक्यता आहे. सांगली जिल्ह्याचा विचार केला, जत, कवठेमंकाळ, आटपाडी असेल, मिरज असेल, तासगावचा काय भाग असेल या भागामध्येही ढगाळ वातावरण व तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. खानापूर, वाळवा याचबरोबर शिराळा तालुक्याचा जो बहुतांश भाग असेल या भागामध्ये ही जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला काही ठिकाणी पाहायला मिळण्याची शक्यता. कोल्हापूरचा पाहिला, कोल्हापूरचा संपूर्ण जो घाटमाथ्या भाग असेल, शाहूवाडी, गगनबावडा, आजरा या भागामध्ये ही आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल व जो पूर्वेकडील भाग असेल, कागल, गडिंग्लज, शिरोळ, हातकणंगले, कोल्हापूर शहर या भागामध्ये हलक्या मध्यम सरी आपल्याला येणाऱ्या 24 तासामध्ये पाहायला मिळेल. याचबरोबर कोकणाचा जर विचार केला, कोकणाचा रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागामध्ये ही जोरदार ते अति जोरदार पाऊस पाहायला मिळेल. रायगडमध्येही जोरदार स्वरूपाचा, तसेच पालघरमध्ये मात्र अति मुसळधार पद्धतीचा पाऊस पाहायला मिळेल. मुंबई याचबरोबर ठाणे शहर असेल, नवी मुंबई असेल या भागामध्येही मुसळधार पद्धतीचाच पाऊस आपल्याला येणाऱ्या 24 तासामध्ये पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर हवामान खात्याचा म्हणजे IMDचा अंदाज जर आपण पाहिला तर येणाऱ्या 24 तासामध्ये पालघर असेल, याचबरोबर पुण्याचा जो घाटमाथ्या भाग म्हणजे पश्चिम जो भाग असेल या भागामध्ये रेड अलर्ट जारी केला, त्या ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. याचबरोबर चंद्रपूर असेल आणि भंडारा, गोंदिया या भागामध्येही रेड अलर्ट जारी केलेला आहे. तसेच अमरावती,
वर्धा, नागपूर, भंडाराचा काय भाग असेल, गडचिरोली असेल, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर असेल, जळगाव असेल, नाशिकचा पश्चिम भाग असेल, घाटमध्ये भाग आहे, सातारा पश्चिम, रायगड, पुणे, मुंबई, ठाणे याचबरोबर सिंधुदुर्ग या भागामध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. याही ठिकाणी जोरदार ते मुसळधार पद्धतीचा पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर पुणे पूर्व असेल, अहिल्यानगर, तसेच बीड असेल, नाशिक, नंदुरबार, धुळे, बुलढाणा, अकोला, वाशिम असेल, याचबरोबर यवतमाळ असेल या भागामध्ये हे येलो अलर्ट जारी केला. या भागामध्ये जिल्ह्यामध्ये ही आपल्याला लाईटनिंग थंडरस्टॉर्मच्या काही प्रमाणात ऍक्टिव्हिटी पाहायला मिळण्याची दाट शक्यता. याचबरोबर सोलापूर असेल, याचबरोबर धाराशिव, लातूर, सांगली, सातारा पूर्व आणि कोल्हापूर पूर्व या भागात कोणताही अलर्ट नाही. मात्र त्याही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला येणाऱ्या 24 तासामध्ये पाहायला मिळण्याची दाट शक्यता. हे होतं येणाऱ्या 24 तासाचं राज्याचं हवामान अपडेट. जर आता आपण हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, कृपया सबस्क्राईब करा, बेल नक्की करा. धन्यवाद.